महादेवांना वाहिलं जाणारं बेल. महादेवांना अत्यंत प्रिय असलेला हा पवित्र वृक्ष. हे फक्त एक झाड नाहीये, तर ते एक आहे श्रद्धेचं प्रतीक. ते आहे एक भक्तीचं चिन्ह आणि परमेश्वराशी जोडणारा एक पवित्र सेतू. जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो, तेव्हा ती बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण मानली जाते. बेलाची पाने ही 3 दलाची असतात. या 3 दलांमध्ये दडलेलं आहे एक मोठं आध्यात्मिक रहस्य. 3 दल म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजेच त्रिमूर्तींचं एकत्रित स्वरूप. ज्या घरामध्ये बेलाचं झाड असतं, त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती टिकत नाहीत, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. पुराणामध्ये या झाडाची एक कथा सांगितली आहे. एकदा पार्वती देवी कठोर तप करीत होत्या. त्यांच्या कपाळावरून एक थेंब पृथ्वीवर पडला आणि त्या थेंबातून जन्म झाला बेलाच्या वृक्षाचा. म्हणूनच बेलाच्या झाडामध्ये माता पार्वतीचा वास आहे आणि जिथे पार्वती आहे तिथे शिव तर असणारच. असं मानलं जातं की जो भक्त शुद्ध मनाने बेलाचे पान अर्पण करतो, त्याचे सर्व पाप क्षणात नष्ट होतात. बेलाचे झाड जर तुमच्या अंगणामध्ये असेल तर घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते. बेलपत्राचे झाड लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता येते. बेलपत्राचे झाड जर योग्य दिशेला लावले तर तुमच्या आयुष्यामधील दुःख, अडचणी व पीडांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. तसेच महादेवांची कृपा तुमच्यावर राहते. घरातील आजारपण दूर राहते. वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे झाड फक्त आध्यात्मिक नाहीये, तर आयुर्वेदामध्ये पण तितकंच महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी व पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेलाचे फळ अत्यंत उपयोगी आहे. बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करताना पाने ताजी आणि स्वच्छ असावीत. त्यावर कीड नसावी. पानाची 3 दलं तुटलेली नसावीत. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्याने मन शुद्ध होतं आणि शिवकृपा सहज प्राप्त होते. शास्त्रानुसार जर कोणी बेलाच्या झाडाची तोडफोड केली तर त्याला गंभीर पाप लागतं. कारण ते फक्त एक झाड नाहीये, तर एक देवस्थान आहे. ज्या व्यक्तीने बेलझाड लावलं त्याला अनेक जन्मांचं पुण्य मिळतं. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपान अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी रात्रभर जागरण करून शिवलिंगावर बेलपान अर्पण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. कधीकधी बेलाचे झाड अचानक कोमेजतं. त्यामागे आध्यात्मिक कारण असू शकतं. वास्तुदोष असेल किंवा पूर्वजांची नाराजी किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे. यावेळी बेलाच्या झाडाजवळ दिवा लावावा आणि ओम नमः शिवायचा जप करावा. आपण जरी आता आधुनिक जीवनामध्ये प्रगती केली असेल तरी पण निसर्गापासून दूर गेलो आहोत. बेलाचे झाड आपल्याला आठवण करून देतं की श्रद्धा, निसर्ग आणि अध्यात्म यांचं अतूट नातं आहे. जर शक्य असेल तर एक बेलाचे झाड नक्की लावा. ते फक्त तुमचं घर नाही, तर तुमचं भाग्यसुद्धा बदलू शकतं. शेवटी मी इतकंच म्हणेन, बेलझाड म्हणजे भक्ती, बेलझाड म्हणजे संरक्षण, बेलझाड म्हणजे शिवाशी जोडणारा एक पवित्र धागा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.